शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर। ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर। त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर। सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट। नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। डेंग्यूमुक्त अभियान राबवत महापालिका आयुक्त शहरातील नागरिकांचे प्रबोधन करत आहेत। नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी स्वतः झाडू हातात घेऊन फिरत आहे। नागरिकांकडून त्यांचे स्वागतही होत असून त्यांच्या या प्रयत्नांना यशही मिळत असल्याचं दिसत आहे। मात्र दुसरीकडे नगर शहर आणि सावेडी उपनगरातही विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचून डबकी किंवा लहान तळी निर्माण झाली आहेत। काही इमारतींच्या तळागाळात पाणी साचले आहे, तर निवासी भागात अनेक ठिकाणी मोकळ्या जागेत साचलेल्या या पाण्यात डास निर्माण होऊन डेंग्यू आणि चिकनगुनिया अशा आजारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। वीज वाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या महावितरण कंपनीकडून तोडल्या जातात, मात्र तोडलेल्या फांद्या उचलल्या जात नसल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होतो। रविवारी महावितरणाच्या वतीने तोडलेल्या फांद्या तशाच रस्त्यावर पडून दिल्याने माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी या फांद्या ट्रकमध्ये भरून थेट महावितरण कार्यालयाच्या दारात आणून टाकत गांधीगिरी केली। येथून पुढे महावितरणाच्या वतीने तोडण्यात आलेल्या फांद्या तत्काळ उचलण्यात आल्या नाही, तर या फांद्या थेट अधिकाऱ्याच्या दालनात टाकल्या जातील असा इशारा या प्रसंगी भोसले यांनी दिला। महानगरपालिका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आणि जायंट्स वेलफेअर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी नगर शहरातील पशुवैद्यकीय चिकित्सालयात आंतरराष्ट्रीय रेबीज दिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी सर्व पाळीव प्राण्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झाले। शहरातील दृष्टीहीन नामदेव चकाले हे काही वर्षापासून रस्त्यावर भीक मागून उपजीविका करत होते, परंतु पेमराज महाविद्यालयातील सारडा इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पॉकेट मनीमधून बचत करत चकाले यांना छोटेखानी व्यवसायाची सुरुवात करून दिली। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नामदेव चकाले यांना पेन, पेन्सिल, खोडरबर व एक वजन काटा विकत घेऊन दिला। त्यातून त्यांचा सरजेपुरा चौकातील हत्ती चौकात व्यवसाय सुरू झाला आहे। विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे। मुलींना नोकरी देण्याचे आमिष दाखवत मुलींची फसवणूक केल्याच्या आरोपीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकास मारहाण केली। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना शुक्रवारी दिल्ली गेट येथील मनसेच्या कार्यालयात घडली। सुमित वर्मा, अमोल उर्फ अंबरनाथ भालसिंग, अनिकेत भाऊ सियाळ, प्रकाश गायकवाड व अन्य 3 ते 4 अनोळखी तरुणांचा आरोपींमध्ये समावेश आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।